गाडी हा ब्लॅक झालाय, आता ही गाडी चालवणार आहे. मी म्हणूनच ब्लॉग्स टाकत नाही guys, कारण मला नॉलेज नाही आहे. 7-8 सेकंदाचा काहीतरी सीन आहे, पण एवढं तामझाम करावं लागतं. तुम्ही नाही मरणार नका टेन्शन. सो हे गाइस, वेलकम टू माय युट्यूब चॅनल एक शिंदे 01. तर मित्रांनो, तुम्ही बघत आहात नवीन ब्लॉग. तर आम्ही चाललोय एका गाण्याच्या शूटला, ज्याचं नाव आहे चंद्राची कोर. तुम्ही तर थंबनेल बघितला असेल, टायटल वाचला असेल. तर येस, परत एकदा काम करतोय मी आणि सृष्टी सोबत. आणि हे गाणं येणार आहे साई रत्न एंटरटेनमेंट युट्यूब चॅनल वरती. येणार काही आलंच असेल, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, जाऊन गाणं पहा. कसं शूट होतंय, काय होतंय ते तुम्हाला पुढे जाऊन माहिती पडेल. आता जास्त मी गाणी वगैरे करत नाहीये, कधीतरीच एक गाणं करणार असं मी ठरवलंय. महिन्यातून नाही करणार असे गाणी जसे मी पहिले करायचो, कारण आता म्हातारा झालोय भाई. खूप गाणी केली, 50 गाणी व्हायला आलेत. आता 44वं गाणं हे असणार आहे. खूप जास्त प्रेम द्या या गाण्याला. आता कसं शूट होतंय, काय होतंय, आज रिहर्सल डे. आम्ही पुण्याला चाललोय, पुण्यामध्ये हे गाणं शूट होणार आहे. तर बघा कसं होतंय, पूर्ण एंड पर्यंत ब्लॉग बघा आणि खूप मजा मस्ती करू. माझ्यासोबत आहे उर्विल स्वतः, आणि आता ही माझी हे बघा कपडे. असं चाललोय मी. चला लेट्स गो. ओला आलेली आहे, लेट्स गो. आता मी तुम्हाला एक सांगायचं विसरलो, पप्पा नाहीयेत घरी, कारण पप्पा आहेत कामाला गेलेत भाई. आणि मी सगळीकडे बोंबलत असतो की मी घरी यांना बसायला सांगितलंय आणि काम फक्त मीच करतो. तर त्या दिवशी गोष्ट अशी झाली, पप्पांना घरात बसून कंटाळा येत होता. म्हणजे आता तुम्हीच बघा ना की एवढे वर्ष ते काम करतायत आणि घरात बसून त्यांना कंटाळा येत होता. बोलता माझं अंग दुखतंय, हे दुखतंय, ते दुखतंय, असं होत होतं त्यांना. तर म्हणून आता त्यांनी असं ठरवलं की कामाला जाऊ, काम करू. तर मी बोललो काय गरज आहे काम करायची, नाही का, कशाला काम करायचंय. पण हे ऐकतात कुठं माझं. टाइमपासला गेलेत ना. टाइमपास पैसे कमवतात माझ्या घरचे भाई. पैसे क्या चीज है, हाथ की मैल है. त्यांना नाही बोललेलं, पण आता त्यांचं पण काय करणार. त्यांना पण घरात बसून कंटाळा यायचा, बोर व्हायचे. सगळेच चला कामाला बाई, सगळेच कामाला जाऊ बाई. तर आता माझे पप्पा असे गेले. मी त्यांना बोललो 1 महिना करा, बघा तुम्हाला कसं वाटतंय. नाही चांगलं वाटत तर घरातच बसा, मी तुम्हाला आधीच सांगतोय. पण माझं कोण ऐकतच नाही घरामध्ये, कोणच नाही ऐकत. म्हणून मी माझी कामं करतो आणि गप राहतो बाई. माझे पैसे कमवतो. चला येतो. गाणं हिट होत काळा येतोय. काळच आहे. अच्छा, काळा गाईज, कोण गोरे आहे आणि कोण काळे सांगा. दाखव मग. हे अरे भाई, असं बघ, लाईटी मध्ये लईच गोरे दिसतंय. ही बघ लईच गोरी दिसते. मी बघ साईड. मी म्हणूनच ब्लॉग्स टाकत नाही guys, कारण मला नॉलेज नाही आहे ब्लॉग्स मध्ये. मग त्याच्यासाठी उर्विलला भेटा, मग उर्विल काढतो ब्लॉग. ब्लॉग नाही काढत, मूवी बनवतो. मी मागच्या तुम्हाला सांग, एक तू जर का ब्लॉग बनवत असेल, क्लिप्स किती असतात? खूप असतात. किती? खूप माहित नाही. 100. हा, 100 100 क्लिप. पाणी किती काढलं? 250. मग मेमरी साठी हवं आहे ना. एवढी पण मेमरी नव्हती पाहिजे मला. 250 क्लिप ज्याला एडिट करायला दिलं तो हँग झाला भाई. एका ब्लॉग मध्ये एवढं. भाई तू करले ना, तू सांभाळले ना. आता आम्ही चाललो पिक्चर बघायला. आता काय घरात बसून बोर होणार, तर आम्ही बोललो एक पिक्चर बघून मग होतो. उद्या आमच्या ह्याचा प्लॅन होता. उद्या रिहर्सल आहे सकाळी. रात्रीचा लंच साठी आम्हाला पण बाहेर फिरायला. लंच डिनर ब्रेकफास्ट. सिटी मध्ये राहतो आपण. हडपसर गावात गाडी हा ब्लॅक झालाय, आता ही गाडी चालवणार आहे घाटात. माझा कॉन्फिडन्स गेला. किती एअरबॅग्स आहे? 8. मोस्टली तुम्ही नाही मरणार नका टेन्शन घेऊ. आम्ही तुझ्या सोबत आहे भाई. चालव. मस्त चालवतं भाई. मी बघितले व्हिडिओ कुठे होते, पण बघितले मी कुठेतरी बघितले. ऐक ना, मी काय बोलतेय, पण तू असं का बसलाय फुल घाबरून? मग तुला विश्वास नाही माझ्यावरती तर? मला फुल अरे तुम्ही लाईफ मध्ये लास्ट व्हिडिओ काढताय का? हे व्हिडिओ मला दे, RIP टाकायला. हा व्हिडिओ बघ. तुला तिथला रस्ता माहिती आहे ना? माहिती आहे ना. मोबाईल माझ्या ह्याच गाडीत असं. मित्रांनो, आता आम्ही झालेलो रेडी आहे. आमचं 1 दिवस शूट डिले झालंय. जरा प्रॉब्लेम झाले काहीतरी. काही सामान आलेच नाही, काही आले, तर त्यामुळे शूट थोडं 1 दिवस डिले झालं. तर आज आमची रिहर्सल असणार आहे. हे बघा, हे आमचं रूम असा. सूरज वगैरे सगळे यांचा वेगळा रूम आहे, आमचा रूम आहे. तर आता
हा इथून आम्ही चेकआउट करतोय आणि रिहर्सलच्या आधी आमचे काहीतरी प्रमोशन इंटरव्ह्यू असणार आहेत जे साई रत्नावरती येणार आहे, तर ते पहिले देऊ. पहिला आता जाऊन नाश्ता करू, मला असं वाटतंय. नाश्ता करू, नंतर रिहर्सल करू आणि उद्या आमचं शूट असणार आहे. कसं होणार आहे, काय असणार आहे, रिहर्सल कशी असणार आहे ते आता बघा तुम्ही या ब्लॉग मध्ये. आता आमची ओला येते, आम्ही चाललोय साई रत्न एंटरटेनमेंटच्या ऑफिसला, तिकडे जाऊन घेऊया पुढचा ब्लॉग. नमस्कार मित्रांनो, बिहाइंड द सीन्स मध्ये स्वागत आहे. हे बिहाइंड द सीन्स असणार आहे चंद्राची कोर या गाण्याचे. तर आता बघा आम्ही काय मजा आणि मस्ती करतोय या गाण्याच्या, म्हणजे काम पण करणार आहे, असं नाही की मस्ती करणार आहे, काम पण करणार आहे. स्वागत आहे तुमचं. आता इकडे आता शूट वगैरे करणार आहे. सृष्टी नाश्ता सॉरी जेवते, जेवण आहे का हे? सँडविच जेवणच म्हणतात त्याला. तू रात्रीचं पण जेवण याच्यात बोल, ऐकायला नाही ना, बोल. बोलले तू रात्रीचं पण जेवण करून आलास. पायावर पड. तर तुमचं सहर्ष स्वागत आहे या बिहाइंड द सीन्स मध्ये. आणि असंच हे असणार आहे, ब्लॉगच आहे वाटतं, हा ब्लॉगच असणार आहे. बघूया आता काय होतंय, कसं होतंय, गाणं कसं होणार आहे. DOP ला विचारू आपण. खूप छान होणार आहे म्हणजे खूप छान होणार आहे. म्हणजे आता काही गोष्टी आम्ही नाही सांगू शकत, पण चांगलं होतं. हाय गाईज, सृष्टी आंबोले आणि या सॉन्ग मध्ये मी हो, आम्हाला माहितीच नव्हतं. कॅन्सलेशन मध्ये तुला तू बोललेलं काहीच नाही करणार. नाही नॉइस कॅन्सलेशन काढलंय. ऍक्ट्रेस आहे आणि माझ्यासोबत को ऍक्टर आहेत निक शिंदे. नाही सॉरी, कट करू. स्वतः निखिल शिंदे. पेटनेम कुठला पेटनेम? निकनेमच निक आहे. पेटनेम पण असतं ना काय? पेटनेम सॉरी, कुत्र्याचा असतो. सॉरी, निकनेम माझा वेगळा आहे, पेटनेम ह्याचा आहे. तो माझा ब्लॉग शूट करतो. उडवी. हाय. आम्ही आता ऑफिसवरती आहोत, कुणाच्या? साई एंटरटेनमेंट. थँक्यू सो मच. आज इथं इंट्रो होता. साई एंटरटेनमेंटला सबस्क्राईब अबे साले. तर अशीच मजा येणार आहे तुम्हाला या BTS मध्ये. तर अजून तर शूट सुरू पण नाही झालं. आता आज आमची रिहर्सल आहे. काय अरे आता म्हणजे इंटरव्ह्यू टाईप मध्ये आमचे काहीतरी क्वेश्चन्स आहेत, ते आम्ही घेतोय. तर आन्सर देतोय, म्हणजे प्रमोशन स्ट्रॅटेजीज असणार आहे. त्याचं शूट करतो आम्ही आता. गाण्याच्या आधीच आम्ही सगळं बोलणार आहे की गाण्यामध्ये काय घडलंय. एंटरटेनमेंट चंद्राची कोर या गाण्याबद्दल पहिल्यांदा कळलं तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? अशी होती. सो आय टेल यू, मला डिरेक्टली साई रत्नाकडून एंटरटेनमेंटकडनं माहिती होतं आलं सॉन्ग, पण मला निकनी कॉल केला आणि ही वॉज लाईक की असं एक सॉन्ग आहे, तर तू इंटरेस्टेड त्याचा आहेस अर्थ का? असा नाही की मी कास्टिंग करतो. असं होतं की आम्ही म्हणजे मला आलं होतं, म्हणजे विराजने पाठवलं होतं, जे प्रोड्युसर त्यांनी पाठवलं होतं आणि ते बोलले की ऍक्ट्रेस कोण आहे, कसं काय, या गाण्यात काय तुझ्या डोक्यात कोण आहे, असं. आणि हिच्यासोबत 1 वर्ष झालं मी काम नाही केलं. सो आमचं ह्याच वर्षी आय थिंक डिसाईड झालं होतं ना की आपण एक सोबत करूया काहीतरी. तर मग मी बोललो की चांगलं आहे, करूया आपण हे गाणं. मग मी हिला विचारलं की करशील का, एक गाणं आहे तुला पाठवतो, बघ तुला आवडतंय का. मग ती बोलते की अरे तू जे सिलेक्ट केलेलं गाणं असं ते चांगलं असतं. मला जेव्हा गाणं आलं पर्सनली तेव्हा मला खूप चांगलं वाटलं साई रत्नासोबत परत एकदा काम करायला. म्हणजे मागचं गाणं मी सुंदरा केलं आणि आता चंद्राची कोर हे गाणं केलं. तर खूप चांगलं वाटतंय. चांगली टीम आहे, यांच्यासोबत परत काम करायला खूप चांगलं वाटतं. आणि स्पेशली या गाण्याचं मी एक सांगेन की कंपोज केलंय विजय भाटे सर. त्यांचं आमच्या दोघांचं म्हणजे आम्ही स्टार्ट केलं होतं काजवा, ते आमचं पहिलं गाणं होतं. म्हणजे हिच्यासोबत मी पहिलं गाणं केलं होतं आणि आता पण तेच गाणं त्यांनीच कंपोज केलं आहे आणि त्यांचंच गाणं आहे. नोन आहेत आणि खूप कम्फर्टेबल आहे सगळ्या गोष्टी. त्यानंतर शूट आहे. व्हॉट आर यू मोस्ट एक्साइटेड फॉर? सो फर्स्ट आम्हाला बघायचं की आता कसं आहे, काय स्टेप्स वगैरे आम्हाला काही अजून नाही कन्फर्म झालेल्या. सो ते एक आहे की डायरेक्ट बोलला भीती वाटते. सेटवर सर्वात उशिरा कोण येतं? प्रोड्युसर. तर आम्हाला अजून माहिती नाहीये की चंद्राची कोर या गाण्याची हुकस्टेप का असणार आहे. तर आम्ही आता गेस करतो की का असेल. बरोबर गेस करतोय का बघ, मला तर असं वाटतं. तुला काय वाटतं? काय तू जे बोलतो तेच बरोबर आय थिंक हीच आहे. You support चंद्र पण me. काढता येतं. चंद्र पण काढता येतं.
हीच आहे कमेंट मध्ये सांगा हीच आहे माझे बोलणार तेच हीच आहे नाही मी एक काम करतो मी हीच ठेवायला सांगतो ना त्याला. नाही मी हीच ठेवायला सांगतो त्याला मित्रांनो आता आलो आम्ही डान्सची प्रॅक्टिस करायला बघूया आता प्रॅक्टिस बघा प्रॅक्टिस बघा कोण चांगलं काम करतंय या डान्स करतंय ते बघा आता प्रॅक्टिस झाली आहे आम्ही जाणार KFC ला काल मूवी बोलत होती ऑब्सेशन आणि आता तुम्ही ब्लॉग बोलतेय मध्ये सांगितलं का रे कसं रिव्ह्यू होता काही सांगितलं मी. काय क्या व्लॉगिंग करेगा तू तर काहीच काय झालं काल आमचं शूट होणार होतं सॉरी प्रॅक्टिस होणार होती काल आणि आज शूट होतं बट आमचं पोस्टपॉन झालं काही रिझन्समुळं तर आम्ही होतो सोबत सगळे तर मी बोलली चला आपण मूवी बघायला जाऊ ऑब्सेशन मूवी पहिला हा बोलत होता की मी नाही येणार भाई हा पण बोला नाही येणार तरी पण माझी इच्छा होती तर म्हटलं चला जाऊया तिथे गेल्यानंतर आम्ही मूवी वगैरे बघितला एवढा डेंजर मूवी आहे तो निक गणपती बाप्पांचा फोटो लावला होता निका बोलतो प्लीज भाई प्रोटेक्ट कर एवढा घाबरला होता आपण तरी यांना विचारू तेव्हा कैसे लागा मला चांगलं वाटलं अरे किती रडत होता हा अरे. खरं सांग दाखवू का व्हिडिओ असं करता हे तिघ आहे ना ते असं गणपती बाप्पाचा फोटो घेऊन बसले आणि गणपती बाप्पा असं बोलताय हे हा बोलत होता तू पण हा बोलला ह्याच्याच फोन मध्ये होता ना हा, पण मग ते तू पण बोलत होतीस ना एवढं बोलत होती ऑब्सेशन बघायचं आणि लास्ट मध्ये ना जेव्हा डोक्यात आपडतं कारचं तिथे हू करायला लागली याचा मराठी ऐकून मी करल आता हा हो जर तुला असं काय भेटलं तू काय विश मागशील खूप पैसा येऊ द्या माझ्यासोबत राहू ए आलं होतं भाई $1 डॉलर्स तू काय मागशील मला नको काय असं मी जसं आहे आधी तसं पोरगीच मागेल नको लाईन डायरेक्ट नको ऑब्सेशन होईल मी हा तू काय बोलला तू काय मागलं पोरी तर नाही मागणार भाई मला तू तेवढी गॅरंटी ये देखो निखिल शिंदे हमें जाना है खाने तू काला नाही पेनाय रे सकल तो खाली तुला बोलते हसते काय आणि मला माहिती मी गोरी आहे नमस्कार मित्रांनो आता आम्ही शूट लोकेशन वरती पोहोचलो आम्ही नाश्ता सुद्धा केलेला आहे पोहे खाल्लेले आहेत चहा पिला होता आणि आता वाजले 7:30 आणि आता शूट सुरू होणार आहे तर कसं शूट होणार आहे काय होणार आहे माहित नाही तर पण करूया आपण आज एका दिवसाचं पूर्ण शूट असणार आहे हे सगळं जे तुम्ही चंद्राची कोर हे गाणं तुम्ही बघितलं असेल ते एका दिवसाचं पूर्ण शूट असणार आहे तर आता मी मेकअप वगैरे केलं मी रेडी झालं तर आता जाऊया गणपती रोल करूया म्हणजे बाप्पाचा आशीर्वाद घेऊया आणि शूटला सुरुवात करूया सो चला गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः बोला गणपती बाप्पा मोरया काय माहित अरे गप ना रे ते सांग रे नाही एवढी पण खराब नाही सर तू केलंय म्हणून खराब दिसते. काय झालंय मित्रांनो की आमचा जो मेकअप आर्टिस्ट आहे तो गणलाय आणि आता ही बघा ही कशी दिसते ही अशी दिसते तरी आम्ही चेंजेस केले स्वतः त्याच्यामध्ये कन्क्लुजन हेच निघाले सृष्टीने जो तिचा एक मित्र आहे कोण मेकअप आर्टिस्ट आहे इथला त्याला बोलवलं आणि तो आता एका तासात येतोय आम्ही शूट करणार आहे पण त्याआधी माझंच आता घेणार आहे मी तरी डलमीटर आहे ना आता काय त्यांनी आहे ना ह्याला पाणी ब्लश लावत मारलं. होता ब्लश त्यांनी ना पाणी वगैरे मारलं तर मला असं झालं की जाऊ दे नको करू बाई मी जातो असंच नाही का सो पहिला आम्ही आता हुक स्टेप करतो मग बाकीच्या गोष्टी लवकर आता क्विक काम करतोय आता वाजलेत आय थिंक 9:30-10 वाजायला आले आता उपस्टेप करतोय थोडेफार टेक लागतंय रिटेक होत आहे माझ्याच चुकीमुळे मला कॉन्स्टंट मी एका ठिकाणी नाही बघत आहे कारण कॅमेरा तो पॅन झाला त्या कारणाने मी मध्येच वरती बघितलं मध्येच मग मी कॅमेराकडे बघितलं सो मग ते थोडं मिसकम्युनिकेशन झालं माझ्या आणि DOP मध्ये तर मला आता कॉन्स्टंट एका ठिकाणी बघून वाईप करायचं आहे सो ती मुलगी आली आहे तिला बघतोय आम्ही आता तो सीन आहे असा काही दाखवू कसं टाकलेली आणि मग इथं आजी येऊन असं करणार खूपच्या आधीच आहोत तर आता
मित्रांनो फायनली माझं आणि सृष्टीचं शूट सुरू झालेलं आहे. काही काही गोष्टी मी त्या सगळ्या तुम्हाला इन डिटेल सांगेल की एक्झॅक्ट शूटवरती काय 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 होत होतं. आता तुम्ही सगळे बिहाइंड द सीन्सच बघता तुम्ही या गाण्याचे 2 शब्द. वाह दीदी वाह दीदी दीदी वाह दीदी. या दिशा घेऊन बरोबर त्या मार्गावर थांबवा. बस व्हेरी नाईस. आता लग्नाचा सीन आहे. आता लाईट जायला लागले बाई. म्हणून आम्ही लवकर घेतोय. निर्माते करतात निर्माता करतात. खूप सपोर्ट केला, खूप सपोर्ट केलं दोघांनी तिघांनी सगळ्या टीमनी. ओके विरा. का रे सृष्टी रडतेस? का रडतेस? लग्न होतं माझ्या मैत्रिणीचं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी बेंगोली लुक केलाय. जसं या गाण्याचं हे होतं काय बोलतात त्याला, भाई झोप नाही आले ना शब्द ना आठवले. या गाण्याचा फील होता बेंगोली आणि महाराष्ट्रीयन कल्चर एकत्र येतात. जशी मुलगी बंगाली दाखवली आणि मी मराठी दाखवलं, तर असं काहीतरी आहे फील या गाण्याचा. बंगाली लग्न आम्ही दाखवणार आहे, बंगाली कल्चर दाखवणार आहे. तर हे ड्रीम सीन आहेत. तर त्यासाठी बघा केवढी मेहनत करावी लागते. 7-8 सेकंदाचा काहीतरी सीन आहे, पण एवढं तामझाम करावं लागतं सगळं. 3:10 वाजले. आता हे लास्टचं सीन असणार आहे, त्यानंतर डायरेक्ट पॅकअप होणार आहे. बघा आता कसं लागतं आणि आम्हाला लुक बघा. हे खूप जड आहे रे. लग्नामध्ये कसं आहे ते लोक कंटिन्यू घालतं काय माहिती, खूप जड आहे. ठीक आहे बघा आता आमचं लग्न बघा आणि मग डायरेक्ट पॅकअप डायरेक्ट जाऊया पनवेलला घरी. सृष्टी काय झालं? गणपती बाप्पा. तर मित्रांनो आता आमचं इकडे शूट संपलेलं आहे आणि खूप चांगलं गाणं झालेलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की जाऊन गाणं पहा आणि खूप जास्त प्रेम द्या त्या गाण्याला. आणि भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय बाय.